नमस्कार मंडळी, सुप्रभात. तर आज आपण निघालो आहोत पाली गणपतीसाठी बळालेश्वर. चला तर आपले सगळे रायडर आले आहेत. एक R15 आहे आपला प्रणित, समोर डॉमिनारवर सुयश, हिमालयनवर सोहन आणि त्याच्या मागे आहे आपला बॉन्ड भाऊ अर्थातच मयूर जावशन. चला तर आपली फ्युलअप पण झाला आहे आत्ताच जस्ट तिकडे. सो रेडी टू गो. आता चेंबूरमध्ये एका भावाला पिकअप करायचं आहे आणि दुसरा भाऊ कळंबोली भेटणार आहे. चला बघूया तर. चला तर राईड सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. पण आता आहोत भायखळ्याला. आय होप जाताना जास्त आता ट्रॅफिक नाही लागणार, कारण आपला R15 वाला रायडर थोडा लेट उठला, त्याच्यामुळे सगळेच गरम होते. आले बिचाऱ्यांनी सकाळ सकाळ शिव्या खाल्ल्यात सगळ्यांच्याच. हा आहे भायखळ्यातला मोठा भाजी मार्केट. वातावरण वेगळा वाटतोय थोडा आज. इथे थोडा काळोख आहे. अजून ऊन सत्वेल कदाचित. थोडा लेट निघालो आहे तर. भावाची तशी हिमालयनवर पहिलीच राईड असेल. तर आपला आवडता स्पॉट आला आहे, शिवाजी महाराजांचा स्मारक. आणि आपला भाऊ देखील उभा आहे आय थिंक. लेट झाला थोडा, सॉरी. प्रयंत कुठे? अरे तो लेट झालाय, भरपूर लेट होता तो. आज भाऊ गाजवणार आहे आपला R6. नवीन R600 असेल आय थिंक. ही R15 आणि R6चा छोटा भाऊ. म्हणजे 06 म्हणजे रायगड पासिंग गाडी वाटते. आता आपण कुठेतरी मागे राहणार आहेत. सगळ्यांच्या हाय CC गाड्या आहेत. तर मंडळी, आपल्या भावाची गाडी थोडा प्रॉब्लेम झाला आहे. सध्या असा प्लॅन आहे की गाडी चेंबूरमध्ये ठेवून डबल सीट जाऊन काही होतंय का बघूया.
आ चल चल. आपण थोडी वाशीवरनं रिटर्न गाडी टाकतोय जस्ट बिकॉज ऑफ भावाची गाडी. राईड आपल्याला इथेच अर्धवट सोडायला लागेल असं वाटते. चला बघूया काय होते पुढे राईड. आय थिंक भाऊ थोडी स्लो चालवेल प्रॉब्लेम असल्यामुळे. चला तर इकडनं राईड आपली परत चालू झाली आहे. एक गाडी कमी झाली, तो डबल सीट येतो आता. मला ऑलमोस्ट वाटलेला गाडी आता बंद झाली तर तिकडनंच फिरावं लागतंय की काय. पण बरं झालं हे लोक पण थांबलेत. त्या ट्रॅफिकमधनं मरत जायचंच आहे आपल्याला. आय होप सगळे एकत्र येतील. चला फायनली राईड चालू झाली परत. आपण गाडी चेंज केली आता. सोहनने गाडी घेतली आपली, सुयशने घेतले निंजा. सगळ्यांच्या गाड्या चेंज झाल्या ॲक्च्युली. सगळ्यांच्या गाड्या चेंज झाल्यात. चल थोडा हेवी वाटतं याचा आता कम्पेअर टू आता ॲक्टिवावरनं डायरेक्ट हिमालयनवर शिफ्ट झाल्यामुळे. छोटी ती राईड देखील घेऊया आपण. आय थिंक सोहनला थांबायला पाहिजे आपल्याला. तिकडनंच टर्न असेल. सोनाला ना. चला आता इकडनं मे बी सिंगल रोड चालू होणार. सो इकडनं थोडं स्लो चालवायला हवी गाडी. तसं तर मॅप लावला आहे, रस्ता माहीत नाही कोणालाच. सगळे पहिल्यांदा झाले. मॅप लावल्यामुळे थोडाफार मी एक ब्लॉगरची व्हिडिओ बघून थोडासा म्हणजे पार्ट नाही बोलू शकत, एक रिमाइंड होतो आहे रस्ता. गाडीची हीट जाणवते आता चांगलीच. आणि आपली देखील गाडी खूप तापली असेल. साऊंड आहे.
थोडंसं आय थिंक व्हायब्रेटमुळे हे होतं आहे. लिन करायला पण खूप मजा आहे इथे. जर तुम्हाला लिन करा, रस्ता म्हणजे ओपन आहे ऑलमोस्ट. सुसाट गेलाय भाऊ आपला मस्तपैकी. आय थिंक वरती मुंबई पुणे हायवे आहे असं वाटतंय. टोल नाका 500 किलोमीटर. आय थिंक मुंबई पुणे असावा हा. आपल्याला क्रॉस करून मे बी त्या साईडला जायचं आहे. हा नवीनच रस्ता वाटतो कोणता तरी. टोल नाक्याला देखील खूप गर्दी आहे. जाऊ पुढे जातो, पुढे जा. हायवेवर उचला असत आता. तो बघ मामा त्याच्या तुझ्याचकडे आहे. माझ्या मागे ही गाडी आपली तशी हातातलीच आहे, कारण आपल्या ह्याच्यावर एक सिंगल अलिबाग राईड देखील झाली आहे. सेम आपला डॉमिनरवाला म्हणजे जो आता R1 बोलतो आहे, R6 चालवतो आहे जी समोर आहे तो डॉमिनरवर, आणि मी प्लस ह्याच्यावर. आणि आणखी एक भाऊ होता जो FZवर, जो पनवेलला आपल्याला जॉईंट होणार होता. ते पण बोलायचं राहून गेलं. भाऊ आपल्याला जॉईन नाही झाला आहे पनवेलवाला. असतील काही रिझन मे बी. अगोदरच्या मानाने तुम्हाला क्वालिटी थोडी वीक वाटत असेल, कारण अगोदर आपण आयफोननी शूट करत होतो. तो बाहेर असल्यामुळे ओव्हर हिटिंगचा मेसेज आलेला, त्याकरता विचार केला गप ठेवू आपण, म्हणून आता अँड्रॉईड मोबाईल काढला आपला. जो अलिबागला जाताना शूट केलेला ज्या मोबाईलने, तो मोबाईल रिटर्न काढला आहे. आय होप ऑडिओ क्वालिटी चांगली असेल, कारण लास्ट टाईम ऑडिओ थोडा कमी होता. एक नंबर रोड चालू आहे. सिंगल रोड आहे, जंगलात थोडंसं आहे. तसं आपल्या मागे प्रणित आहे, तो पण ब्लॉगरच आहे. तर तुम्हाला याच राईडचे 2 ब्लॉग बघायला भेटतील. भावाने तर गाडी स्विच केली आहे. किती किलोमीटर आहे? भावाला चटके लागत आहेत. हे बॉटल फायनली पोचलो आहे आपण मंदिराकडे. रोड थोडा नॅरो आहे, सो गाड्या येतात पण थोडासा प्रॉब्लेम होतो.
एंट्रन्स असावा, कारण अगोदर गेलो आहे बट एवढा नॅरो रोड नाही आहे. बऱ्यापैकी रोड आहे जिथे मोठ्या मोठ्या गाड्या घुसू शकतात, बसेस घुसू शकतात. हा बघा, हा रोड आहे ॲक्च्युली, मोठा रोड आहे थोडासा. आणि बघा आपल्याला पार्किंगसाठी जागा चांगली असावी. गाडी पार्क करायला जागा चांगली आहे तशी. चला, भाईने गाडी बघून चांगल्याच जागा दिल्यात. तुला ना इथं नमस्कार मंडळी, आता आपलं दर्शन झालं आहे उत्तमरित्या. आपल्याला जास्त शूट करायला भेटलं नाही आतमध्ये, कारण आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता. जास्त म्हणजे काहीच शूट करायला मिळालं नाही. रोड थोडा वेगळाच वाटतोय, पण येताना दुसऱ्या रोडने आलेलो आपण, जाताना वेगळ्या रोडने चालू. येताना आपण या मार्गावरून आलेलो आणि जाताना हा मार्ग दाखवतो. बघूया कोणता मार्ग निवडतात. आता सगळे काय डिसिजन घेतात त्याचा. हाय क्या आहे त्याचं लोकेशन दाखवतो तो तुम्हाला मॅपला. अच्छा. इथून जायचं ना नक्की. अरे इथून जा सरळ 4 किलोमीटर, तिथनं लेफ्ट मारून डायरेक्ट सरळ. ओके. इथला मुंबई एक्सप्रेस हायवे आहे ना, 4 व्हीलर तो allowed नाही, बरोबर. तो लोकेशन दाखवतो तुम्हाला. अच्छा अच्छा, लोकेशनला तो पण दाखवणार आहे ना तुम्हाला. ठीक आहे, थँक्यू दादा. चालेल, थँक्यू. तो काय म्हटलं माहिती आहे का, तो एक्सप्रेसचं लोकेशन दाखवतो आपल्याला. तू बस. अच्छा, सीट 2 मिनटं गाडी उभी केली तर सीट लगेच तापते गाडीची. आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. आणि आपल्याला देखील मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेलाच जायचं आहे, बट ओल्ड हायवेला. 4 किलोमीटर ते काका बोललेत, रिक्षावाले. तर चला मंडळी, निरोप घेतो आता. पुन्हा पुढचा रस्ता सेमच असेल. तुम्हाला आपला कसा वाटला नक्की सांगा.